मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता पूर्णाजींना विचारून घेत असतो की तू तुझ्या मनातील प्रेम आमच्या आजोबांसमोर कसं व्यक्त करायची. त्यावेळी पूर्णाजी सांगू लागतात की त्यांच्या आवडीच्या सर्व काही गोष्टी मी करायची आणि मग माझं प्रेम मी व्यक्त करायची. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येऊ लागतं, सायलीच्या आवडीचं जर काही केलं तर तिला समजेल माझं तिच्यावर किती प्रेम आहे. म्हणूनच तो आता म्हणतो की दॅट्स परफेक्ट प्लॅन. तेव्हा अर्जुन आता पूर्णाजीचं खूपच कौतुक करतो. तेव्हा त्या विचारतात, अरे मिळालं ना तुमच्या प्रश्नाचं उत्तर. अर्जुन म्हणतो, हो मिळालं. जा बरं आता झोपा जा, असं आता पूर्णाजी म्हणतात. मग अर्जुन विचारतो, एक मिनिट पूर्णाजी, पण तू एवढ्या रात्री इकडे का आलीस? तुला काही हवं असेल तर सांग. मग आता पूर्णाजी जरा घाबरतातच आणि मग म्हणतात, कसं आहे ना अर्जुन, अरे माझी जरा शुगर लो झाली होती. म्हणजेच मला असं वाटलं की शुगर जरा लो होतीये. मग म्हटलं थोडंसं गोड खावं, तोंडात टाकावं. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं आहे का, थांब मीच घेऊन येतो गोड आता. असं म्हणून तो पटकन किचनमध्ये जातो आणि एक केळ घेऊन येतो आणि पूर्णाजींसमोर धरतो. तेव्हा त्या विचारतात, हे काही गोड आहे का? मग अर्जुन म्हणतो, हो हे केळ म्हणजे गोडच आहे. यामध्ये सोडियम, पोटॅशियम, मिनरल्स, विटॅमिन्स हे सगळे घटक असतात. तेव्हा हे केळ वगैरे मला काहीही नकोय असं म्हणून पूर्णाजी त्याचा हातात झिडकारतात आणि अगदी हात नंतर प्रेमाने हातात घेत म्हणतात, अर्जुन ऐक ना, अरे सकाळी सायलीने जी काही बिस्किटं बनवली होती ना ती दे ना मला, नाहीतर मला असं गरगरायला लागेल रे. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं आहे का, बरं ठीक आहे, मी तुझ्यासाठी एक बिस्किट देतो. मग तेव्हा पूर्णाजी म्हणतात, नको 3 फक्त. मग आता लहान बाळासारखा हट्ट करताना पूर्णाजी या खूपच गोड दिसत असतात. अर्जुन म्हणतं, नाही हा, अजिबात नाही, 3 बिस्किटच मिळणार, एकच बिस्किट मिळेल. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, निदान 2 तरी. तेव्हा ठीक आहे असं पूर्णाजी म्हणतात. तेव्हा सायलीने बनवलेल्या बिस्किटांचा डबा घेऊन अर्जुन पूर्णाजींजवळ येतो आणि त्यांना 2 बिस्किटच देतो. तेव्हा त्या म्हणतात, अजून एक दे ना. अर्जुन म्हणतो, डील फक्त 2 बिस्किटांची होती, नौटंकी कुठली, असं म्हणून आता तो तिच्यावर हसतो. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, ठीक आहे आता जाते मी माझ्या रूममध्ये, गुणी बाळ माझं, असं म्हणून त्या अर्जुनच्या चेहऱ्यावरून कौतुकानेच हात फिरवतात. सायलीने आता जे बिस्किट बदामाच्या आकाराचं बनवलं असतं ते बिस्किट अर्जुन हातात घेतो आणि म्हणतो, मिसेस सायलींनी तर खरंच खूप छान बिस्किट्स बनवले आहेत, असं म्हणून तो आता सायलीच्या आठवणींमध्येच आता रंगून जातो. पुढे आता चैतन्य म्हणतो, काय रे अर्जुन? तेव्हा अर्जुन विचारतो, काय झालं? मग आता पूर्णाजींकडून चांगले सल्ले घेण्याचा तू प्रयत्न करत होता, मी पाहिलं की, असं चैतन्य म्हणतो. अर्जुन म्हणतो, हो ते तर आहेच आणि मी आता हीच आयडिया वर्क करणार आहे. आता माझ्या आवडीच्या गोष्टी सांगून त्यांच्या मनामध्ये नक्की काय आहे ना ते मला जाणून घ्यायचं आहे, म्हणजे घ्यायचंच आहे. त्यानंतर आता चैतन्य विचारतो, नक्की काय आयडिया आहे तुझ्याकडे? अर्जुन म्हणतो, एक काम करायचं, तू उद्या 7 वाजता माझ्या रूममध्ये यायचं. तेथे आल्यानंतर मिसेस सायलींना सारखं सारखं म्हणायचं, एखाद्या कलरचं नाव घेऊन सांगायचं की मला तो कलर किती आवडतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, म्हणजे अरे तुझा आवडीचा कलर कोणता आहे पण? तेव्हा अर्जुन म्हणतो, ब्ल्यू सांग, कोणताही सांग, नाही तर ग्रीन सांग, ग्रीन. तेव्हा चैतन्य तोंड वाकडं करत, ग्रीन कलर असं विचारतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, सांग रे, कोणताही सांग, त्यात काय बिघडतंय? तू काय करायचं, फक्त मिसेस सायलींसमोर सांगायचं की मला हा ग्रीन कलर किती आवडतो ते. आणि त्यानंतर जर मिसेस सायली या ग्रीन कलरची साडी नेसून आल्या ना तर मला कळेल की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, यापेक्षा बेस्ट आयडिया सांगू का अर्जुन? अर्जुन विचारतो, कोणती रे? मग आता तू आत्ता वर जा, सायली वहिनीला उठव, आय लव्ह यू असं म्हण आणि बात खतम होऊन जाईल. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मी जर असं म्हटलो तर त्या माझ्या थोबाडीत मारतील आणि मधुभाऊंसोबत जातील घरातून निघून. तेव्हा पुढे आता अर्जुन त्याला सांगतो की प्रपोज करण्या अगोदर त्यांच्या मनात माझ्याबद्दल नक्की काय आहे ना हे मला कळायलाच हवं चैतन्य, आणि तू ना मी जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर फक्त, चालेल ना? तेव्हा चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन ऐकून तर घे. अर्जुन म्हणतो, सकाळी 7 वाजता बरोबर माझ्या रूममध्ये यायचं, पुढे काहीच बोलायचं नाही. आता हवं तर हे केळ खा आणि एकदम गाढ झोपून जा आणि सकाळी 7 वाजता ये. तो चैतन्याच्या हाताला पकडून त्याला उठवतो आणि म्हणतो, चल तुला हवं असेल तर मी तुझ्यासाठी अंगाई सुद्धा गायला तयार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता अर्जुन लवकर उठतो. सायली आपला अंथरूण काढत असते आणि अर्जुनकडे सतत पाहत असते, कारण अर्जुन
खूप चलबिचल असा तिला वाटत असतो. नक्की याचं काहीतरी चाललंय हे तिला समजतं. अर्जुन चैतन्याची खूप वेळ वाट पाहत असतो, परंतु चैतन्य अजून काही आलेला नसतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे हा चैतन्य राहिला तरी कुठे? मी त्याला बरोबर 7 वाजता यायला सांगितलं होतं, पण अजून तो आलाच कसा नाही? हा विचार करतच मोबाईल हातात घेतो, तर मेसेजसुद्धा डिलिव्हर्ड त्याला होत नसतो. मग त्यानंतर तो त्याला फोन करण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याचा फोन देखील स्विच ऑफ येत असतो. अर्जुनचं टेन्शन आता इकडे वाढतं. म्हणतो की रात्री आम्ही प्लॅन केला होता, त्याप्रमाणे चैतन्य इकडे येणार होतं, मग नक्की झालं काय? तर सायली म्हणते की हे पहा, आता माझं इथलं आवरलंय, तुम्ही कॉफी घेण्यासाठी तुमचं आवरल्यानंतर खाली या हां. मग अर्जुन म्हणतो, थांबा ना 1 मिनिट, अहो मला तुम्हाला एक विचारायचंय. सायली विचारते, काय झालं? मग अर्जुन तिला म्हणतो की माझा तो ग्रीन रंगाचा शर्ट कुठे आहे? तेव्हा सायली विचारते, ग्रीन म्हणजे हिरवा ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो तोच हिरवा रंग. तो शर्ट कुठे आहे, मला काढून द्या ना. मग सायली म्हणते, तो शर्ट तर तुम्ही फारसा घालत नाही ना? अर्जुन म्हणतो, हो तो शर्ट मी फारसा घालत नाही, पण मी स्पेशल ऑकेजनसाठी तो शर्ट ठेवलाय. कसा आहे ना, मला ग्रीन रंग हा खूप आवडतो. तेव्हा सायली विचारते, काय? मग अर्जुन म्हणतो, हो मला लहानपणापासून म्हणजे माझ्या आवडीचा कलर आहे तो. मला सगळं काही असं ग्रीन ग्रीन हवं असायचं. म्हणजे मी जेव्हा लॉच्या एक्झामच्या वेळी गेलो होतो ना, तेव्हा ग्रीन रंगाची पॅन्ट, ग्रीन रंगाचा शर्ट, ग्रीन रंगाचा पेन, त्याचबरोबर वॉटर बॉटलसुद्धा लहानपणी माझी ग्रीन रंगाचीच होती बरं का. मग असं सायलीला तो सगळं सांगू लागतो. इकडे सायली मात्र त्याचा विचार करते आणि म्हणते, मागे तर मी तुम्हाला विचारलं होतं, तेव्हा तुम्ही तुमचा रंग हा फेवरेट कोणता सांगितला होता माहिती आहे का? अर्जुन विचारतो, कोणता? मग सायली म्हणते, तुम्ही लाल रंग सांगितला होता. अर्जुन जरा गडबडतो, गोंधळतो आणि स्वतःच सावरून घेत म्हणतो, हो तेव्हा सांगितलं असेल, पण काही हरकत नाही. असं ना माझं बदलत राहतं नेहमी. मला पहिल्यांदा आवडायचा लाल रंग, परंतु आता नाही आवडत. आता ग्रीन दिसलं ना असं छान वाटतं, मन प्रसन्न होतं सगळीकडे असं ग्रीन ग्रीन मला लागतं. तेव्हा सायली आता गालातच हसू लागते. पुढे अर्जुन म्हणतो, मला आज ना तो शर्ट घालायचा आहे ग्रीन रंगाचा. सायली म्हणते, हो का? हा अर्जुन म्हणतो की हो. इकडे चैतन्य आता उठून लगेच रूम बाहेर येतो आणि म्हणतो, बापरे नेमका आजच मला उठायला उशीर झालाय. हा अर्जुन आता माझा जीव घेतोय वाटतं. म्हणून तो लगेच आता रूमकडे जायला निघतो आणि गेल्या गेल्या तेथे म्हणतो की आता अर्जुनने सांगितलेलं काम ना गेल्या गेल्याच करून टाकतो, म्हणजे तो माझ्यावर भडकणार नाही. इकडे अर्जुन सायलीला अजूनही ग्रीन रंगाबद्दल सांगतच असतो. तेव्हा चैतन्य तेथे येतो आणि म्हणतो, अरे अर्जुन ऐक ना, तुला तो ग्रीन रंगाचा शर्ट आज घालायचा होता ना, तू ती कपडे घेऊन खाली येणार होतास ना रूममध्ये, काय झालं? तुला ग्रीन रंग खूप आवडतो ना? असं म्हटल्याबरोबरच अर्जुनची पूर्णपणे कोंडी होती, कारण अर्जुनने ऑलरेडी ग्रीन रंगाबद्दल खूप काहीच सायलीला सांगितलेलं असतं. मग सायली उगीच गैरसमज करून घ्यायला नको, कारण हे दोघेही आज नेमके ग्रीन रंगाबद्दल का बोलतायत असा सायलीच्या मनात डाऊट यायला नको, म्हणून अर्जुन त्याला इशारा करत असतो की मी ऑलरेडी सांगितलंय. तरीही आता चैतन्य ऐकत नाही. मग आता सायली मात्र गालातच हसत असते आणि विचार करत असते. पुढे अर्जुन आता म्हणतो, अरे ती मोरेंची केस आहे ना त्याबद्दल डिस्कस करायचे, चल जरा खाली. मग चैतन्य म्हणतो, अरे केसचं काय होत राहील रे, अगोदर हे निपटू दे ना मला काम. तेव्हा अर्जुन आता डोक्यालाच हात लावतो. सायली त्या दोघांकडे पाहतच राहते. मग अर्जुन म्हणतो, अरे तुला तो आज ग्रीन रंगाचा शर्ट घालायचा होता ना, काय झालं त्याचं? सायली वहिनी मी तुम्हाला सांगतो, याला ना लहानपणापासून या ग्रीन रंगाचं ना नुसतं वेडच आहे, वेड. लहानपणी तर अक्षरशः त्या रंगासाठी तो वेडा व्हायचा, वेडा. ग्रीन रंगाची वॉटर बॉटल, ग्रीन रंगाचा पेन, ग्रीन रंगाची टिफिन बॉक्स, अहो काय काय म्हणून त्याचं ग्रीन रंगाचं नव्हतं तुम्हाला काय सांगू. नशीब जर कॉफी ग्रीन रंगाची असती ना, तर अर्जुन त्याच रंगाची कॉफी पिला असता आणि त्याचबरोबर ग्रीन रंगाचं पाणी नाहीये, नाहीतर हा तो सुद्धा पाणी पिला असता. तेव्हा तो आता शाळेतील खोटा खोटा किस्सा सांगू लागला. तो ग्रीन रंगाची कॅप घालून आला शाळेत. तेव्हा अर्जुन आता पटकन त्याला बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो, चैतन्य तुझी झोप झाली नाही वाटतं, चल आपण दोघेही कॉफी पिऊयात आता. तेव्हा चैतन्य विचारतो, आज नक्की देशील ना रे कॉफी? मग आता सायली ती पुढे येते आणि विचारते की काय म्हणालात चैतन्य भाऊजी तुम्ही? अर्जुन म्हणतो, काही नाही, याची झोप झाली नाही ना, हा असाच वेड्यासारखा वागतो.
चल खाली मी तुला ग्रीन टी प्यायला देतो, सॉरी ग्रीन टी नाही कॉफी प्यायला देतो चल, असं म्हणून आता चैतन्याला घेऊन तो तेथून जातो. जाता जाता ते दोघेही काहीतरी बडबडत असतात. सायली पुन्हा त्यांना आवाज देते, नक्की काय चाललंय तुमचं? अर्जुन म्हणतो काही नाही, असं म्हणून चैतन्याला घेऊन तो तेथून पळ काढतो. त्याचवेळी सायली गालात हसते आणि म्हणते, या मित्रांचं काय नेहमी चालू असतं ना काय माहीत. एक गोष्ट तर क्लिअर झाली की अर्जुन सरांना ग्रीन रंग हा खूप आवडतो. ग्रीन रंगाचं काही जरी दिसलं त्यांना समोर तरी छान वाटतं. मी आज हिरवी साडी नेसू का असा ती मनात विचार करते. तेव्हा ती आता मनातच विचार करते की माझी हिरवी साडी आणि त्यांचा तो हिरवा शर्ट असं मॅचिंग करायचंय मला, आणि मी जर हिरवी साडी नेसले तर त्यांना आवडेल का, हाच ती विचार करते आणि गालात हसते. तेव्हा मला हिरव्या साडीमध्ये पाहून त्यांचा जर चेहरा खुलला तर मग समजायचं हे प्रेमच आहे ना. तेव्हा सायली आता लगेच कपाटाजवळ जाते आणि त्यातून ग्रीन रंगाची साडी काढते आणि गालातच हसत असते. अर्जुनच्या प्रेमात पूर्णपणे रंगून गेल्यामुळे आता सायलीला पुढे काही सुचत सुद्धा नसतं. दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही आता स्टडी रूममध्ये येतात. अर्जुन आता चैतन्याला धपाटा घालतो आणि म्हणतो, काय रे तू तिथे कशाला माती खाल्ली, मी तुला काय सांगितलं होतं की गप्प बस म्हणून. तेव्हा चैतन्य म्हणतो, रात्री आपलं काय ठरलं होतं रे आणि तू अशी पलटी खातोस आत्ता. तेव्हा अर्जुन म्हणतो, किती वाजता बोलवलं होतं तुला, 7 वाजता ना. तर मोबाईल कुठे ठेवलाय तू, किती वेळा मी तुला कॉल मेसेज केला, गार्डनमधल्या मातीत पुरलाय की विकून टाकला. तेव्हा अरे बॅटरी संपली मध्येच, मी तरी काय करू, चैतन्य म्हणतो. तेव्हा त्याला पुन्हा एकदा एक चापट मारत अर्जुन म्हणतो, अरे एवढ्या इम्पॉर्टंट दिवशी तुझी नेमकी आजच बॅटरी संपली का. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे पण मी येऊन सगळी माती भरून काढली ना, आल्या आल्या किती सांगितलं मी ग्रीन रंगाबद्दल. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे तिथेच तू माती खाल्लीस, कारण मी ऑलरेडी तो टॉपिक काढला होता. ऑलरेडी मी ग्रीन रंगाबद्दल सगळं काही सांगितलं होतं आणि तू टॉपिक काढला पुन्हा त्या ग्रीन रंगाचा आणि पुन्हा माती खाल्ली. चैतन्य अर्जुनला म्हणतो, अरे अर्जुन थांब जरा, मी काय म्हणतोय ते ऐकून घे ना. आता जर सायली वहिनी ग्रीन रंगाची साडी नेसून आली तर तिला बघणं तू मिस करशील, तो मोमेंट तू मिस करशील. चल आपण अगोदर बाहेर जाऊयात, म्हणजे कसं आहे ना आपल्याला पाहता येईल सायली वहिनी नक्की कोणत्या रंगाची साडी नेसून येते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो तेही बरोबर आहे, असं म्हणून आता तो चैतन्याला पुन्हा एकदा म्हणतो, तुला एक सांगू का चैतन्य, आज जर मिसेस सायली ग्रीन रंगाची साडी नेसून आल्या ना तर मला समजेल त्यांच्या मनातही माझ्याबद्दल प्रेमच आहे. असं म्हटल्याबरोबरच आता दोघेही खुश होतात आणि लगेच बाहेर जाण्यासाठी निघतात. सायली कधी येते याची वाट पाहू लागतात. दुसरीकडे आता रविराजने ठरल्याप्रमाणे घरातील सर्वांना हॉलमध्ये बोलवलेलं असतं आणि प्रतिमाला कुणाला बघून एवढं घाबरल्यासारखं झालं त्याचं स्केच खरं तर काढायचं असतं आणि तोच माणूस आता येणार असतो. खूप वेळ झाला तरी तो येत नाही, सर्वजण वाट पाहत असतात. मग नागराज म्हणतो, मला नाही वाटत तो येईल म्हणून, कारण किती वेळ झालाय तो अजून आला नाहीये. त्यावेळी आता सुमन म्हणते, असं का बोलताय हो तुम्ही, की येईल आणि वहिनी जे वर्णन करतील ना त्याप्रमाणे चित्र सुद्धा काढेल, तो नराधम लवकरात लवकर पकडला सुद्धा जाईल, असं सुमन म्हणते. आणि तिने असं म्हटल्याबरोबरच इकडे नागराज घाबरतो. तेव्हा वहिनींवर हल्ला करण्याची त्याची हिंमत झालीच कशी, म्हणजे तो आता जेलमध्ये सडणारच आहे. एकदा वहिनींनी वर्णन केलं तर त्याला लगेच आपण पकडू आणि तो नराधम जेलमध्ये जाणार आणि त्याचे जे साथीदार आहेत ना ते सुद्धा जेलमध्ये जाणार, असं सुमन जेव्हा म्हणते ना तेव्हा मात्र नागराज खूप घाबरतो. तर प्रियाला मात्र घाम फुटतो. ती आता सुमनकडे पाहू लागते. तेव्हा प्रिया आता चौताळते. नागराजला हळूच म्हणते की तुमच्या बायकोला ना तोंड गप्प करायला सांगा, नाहीतर माझ्या आयुष्यातील पहिला आता मी इथे खून करेल. मग नागराज डोक्याला हात लावतो आणि म्हणतो, जरा गप्प बस ना, तू कशाला तिच्याकडे लक्ष देतेस. अगं तू फक्त एकदा विचार कर, जर त्या स्केच आर्टिस्टने स्केच काढलं तर आपलं काय होईल. तेव्हा सुमन आता रडू लागते आणि म्हणते, बिचाऱ्या माझ्या वहिनी त्या माणसाचा चेहरा पाहून एवढ्या घाबरल्या ना. मग आता नागराज म्हणतो की सुमन अगं जरा शांत राहा, बघ ना वहिनींचा चेहरा कसा झालाय, त्या बिचाऱ्या किती टेन्शनमध्ये दिसतायत. तेवढ्यातच तो स्केच आर्टिस्ट तेथे येतो आणि आल्याबरोबर म्हणतो, येऊ का. मग आता रविराज म्हणतो, ये ना. मग मला यायला खूप उशीर झालाय खरंच, सॉरी हा, असं तो जेव्हा म्हणतो रविराज म्हणतो, काही हरकत नाही, तू बस ना रे.
तेव्हा मी चहा घेऊन येऊ का असं सुमन विचारते. तो म्हणतो नको, मी कामाला सुरुवातच करतो. इकडे प्रतिमा मात्र अगदी शांत बसलेली असते. त्याचवेळी प्रिया पण खूप घाबरते. तेव्हा त्या चेहऱ्याचं वर्णन नक्की कोण करणार आहे असं तो स्केच आर्टिस्ट विचारतो. रविराज म्हणतो ही माझी बायको आणि हीच वर्णन करणार आहे. तेव्हा आता रविराज लगेच वैभवची ओळख करून देतो की हा खूप टॅलेंटेड स्केच आर्टिस्ट आहे. याने अनेक केसेसमध्ये मला मदत केली आहे. अगदी हुबेहूब तो स्केचेस काढतो. तेव्हा प्रतिमा आता ठीक आहे असं म्हणते. तेव्हा तुम्ही वर्णन कराल तसं मी स्केच काढतो मॅडम असं तो स्केच आर्टिस्ट म्हणजे वैभव हा प्रतिमाला म्हणतो. त्यावेळी प्रतिमा आता हो असं म्हणते. दुसरीकडे घरातील सर्वजण नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलजवळ आलेले असतात. अर्जुनने देखील आता ग्रीन रंगाचा जरा शर्ट घातलेला असतो. त्याचवेळी आता तो सारखा रूमकडे पाहत असतो. कधी एकदा सायली येते हे त्याला ॲक्च्युली पाहायचं असतं. मग चैतन्य आणि त्या दोघांचं सारखं आपलं कुजबूज सुरू असते. तेव्हा कधी येणार सायली असं अर्जुन हळूच विचारतो. तेव्हा चैतन्य म्हणतो काय माहित आता कधी येणार आहे, एवढा वेळ लागतो का आवरायला. त्याच वेळी आता पूर्णाजी विचारतात काय रे अर्जुन, अजून सायली आली नाही, झोपली आहे की काय. मला म्हणते की सायली वहिनी आणि अजून झोपल्यात असं कधी शक्य आहे का. मधुभाऊ म्हणतात कसं आहे ना पूर्णाई, अहो सूर्य आणि आमची सायली एकाच वेळी जागे होतात. मग आता बघा वरचं सगळं आवरून ती खाली येईल. तेव्हा अर्जुन सारखा सारखाच रूमकडे पाहत असतो. चैतन्याला बरोबर हे समजतं. हा मनातल्या मनात गाणं गुणगुणत टेबलवर तो आता बोटांची हालचाल करत असतो. घरातील सर्वजण आता त्याच्याकडे पाहू लागतात आणि गालातच हसतात. कारण अर्जुनचं नक्की काय चाललंय कुणालाच कळत नाही. तेव्हा सर्वजण आता अर्जुनकडे खूप वेळ पाहतच राहतात, अगदी खायचं सोडून. मग चैतन्य त्याला इशारा करतो तरीही अर्जुन ऐकत नाही. त्याला असं वाटत असतं की कधी एकदा माझी सायली येईल आणि ती ग्रीन रंगाची साडी नेसून आली तर मी समजेल की तिचंही माझ्यावर प्रेम आहे म्हणून. तेव्हा आता चैतन्य लगेच बडी मुश्किल है हे गाणं म्हणायला सुरुवात करतो. तेव्हा घरातील सर्वजण ते गाणं म्हणतात तरीही अर्जुनचं लक्षच नसतं. तो सायलीच्याच विचारात असतो. ही कधी येईल याकडेच त्याचं पूर्णपणे लक्ष असतं. त्याचवेळी आता पूर्णाजी म्हणतात अरे गप्प बसा. अर्जुन सगळ्यांकडे पाहतो आणि आपल्या बोटांची हालचाल सुरूच ठेवतो. तेव्हा चैतन्य पुन्हा एकदा अर्जुनला धक्का मारतो आणि म्हणतो काय चाललंय काय, गप्प बस. तेव्हा अर्जुन आपला गप्प बसतो. सर्वजण पुन्हा त्याच्यावर हसतात. त्यानंतर आता इकडे रविराज हा प्रतिमाला विचारतो म्हणजे तो माणूस आता तू आठवून बघ आणि यांना सांग तसं, म्हणजे वैभवला सांग तसं की कसा आहे तो माणूस दिसायला, त्याचं वर्णन करून सांग तू. त्याला दाढी मिशा होत्या का, त्याच्या चेहऱ्यावर मार्क होता का, त्याला केस होती की नाही डोक्यावर, असं खूप तो प्रश्न आता प्रतिमाला विचारतो. तेव्हा प्रतिमाला आता अंधुक अंधुक आठवू लागतं की कसा आहे महिपत दिसायला. पण आता तिला जरा भीती वाटू लागते. तेव्हा ती आता सांगणार असते तेवढ्यातच तिच्या समोरून ते पुन्हा महिपतचं चित्र डोळ्यासमोरून जातं. त्याचवेळी आता तिला तो सारखा सारखा जाळ आठवत असतो, जी आग असते ती आठवत असते. कारण महिपतने तिच्या चेहऱ्यावर ज्या प्रकारे आगीचं ते लाकूड टाकलेलं असतं ते आठवून तिला प्रचंड त्रास होत असतो. ती त्या आठवणीचं आता नको म्हणत असते आणि महिपत देखील तिला आता आठवत नसतो. त्याचवेळी आता प्रिया आणि नागराज मात्र घाबरलेले असतात. तर आता पाणी घेऊन येऊ का मी तुम्हाला असं सुमन ही प्रतिमाला विचारते. हा प्रतिमा म्हणते हो मला पाणी हवंय असं म्हणून. तेव्हा सुमन लगेच तिला पाणी देते. प्रतिमा पाणी पिते आणि शांत होते. रविराज म्हणतो अगं आठव ना त्याचे कपडे कसे होते, म्हणजे तुला थोडं थोडं तरी आठवत असेल ना, तुला जसं आठवेल ना प्रतिमा तसं सांग, तू जास्त टेन्शन घेऊ नकोस असं अगदी शांतपणे रविराज तिला म्हणत असतो. ही तिला आता त्रास होऊ लागतो ते पाहून प्रिया आता म्हणते बाबा बाबा आईला काय होतंय बघा ना तुम्ही, बघा ना असं म्हणून ती त्या स्केचचा विषय टाळण्याचाच प्रयत्न करत असते. परंतु रविराज आता प्रतिमाला सारखंच विचारत असतो बोल ना प्रतिमा, अगं तुला असं काही आठवत असेल ना तर मला सांग तसं, हे वाटलं तर माझ्या परीने मी सांगतो या वैभवला. आता प्रतिमाला जरा त्रासच होत असतो. त्याच संधीचा फायदा नागराज घेतो आणि म्हणतो अरे दादा बघ ना वहिनीला किती त्रास होतोय, भलतंच काहीतरी होऊन बसायचं. आता प्रिया सुद्धा म्हणते
म्हणते, हो बाबा, आपण आईला अशी जबरदस्ती करायला नको, कारण आईला जर काही झालं, डोक्यावर परिणाम झाला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यावेळी चला मी आईला रूममध्ये घेऊन जाते, असं प्रिया आता हट्टच करते. आता प्रियाचे हे प्रयत्न सुरू असतात की काहीही करून आता प्रतिमाला काहीच सांगू द्यायचं नाहीये, म्हणजे जेणेकरून ती महिपतचं वर्णनच करू शकणार नाही आणि तो वैभव स्केच सुद्धा काढू शकणार नाही. आता तिचे हेच प्रयत्न रविराज हाणून पाडतो आणि म्हणतो, थांब तन्वी, ऐकून घे जरा. म्हणजे प्रतिमाने आज सांगितलंच पाहिजे तिचा चेहरा जाणणारा व्यक्ती नक्की कोण होता आणि मला तो व्यक्ती समजायलाच हवा. मी आत्ता तुला सांगतोय की मी त्याला सोडणार नाहीये. तेव्हा प्रतिमा अगदी घाबरूनच असते आणि तिला काय करावं सुचत नाही, कारण महिपत असा स्पष्टपणे तिच्या डोळ्यासमोर दिसतच नसतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन चैतन्याला हळूच विचारतो, अरे त्या अजून आल्याच कशा नाही. चैतन्य खुणावतो की बघ आली आहे. मग आता अर्जुन सायलीकडे हसतच बघत राहतो, तर सायली पण खूप प्रेमाने अर्जुनकडे पाहते. इकडे नागराज म्हणतो, आज काहीही झालं तरी आपला प्लॅन सक्सेस झालाच पाहिजे. तेव्हा ती हो असं म्हणते. नंतर आता प्रतिमा रात्री झोपते, तेव्हा ठरल्याप्रमाणे नागराज आणि प्रिया खूप मोठा प्लॅन करतात आणि प्रतिमा झोपल्यानंतर तिचं नाक तोंड उशीने दाबतात आणि मारण्याचा प्रयत्न करतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.